मन मंदिरा गजर भक्तीचा. तुझ्या चरणावर मला संपूर्ण सुखाची प्राप्ती झाली. आता संपूर्ण सुखाची प्राप्ती झाल्याच्या नंतर पुन्हा काय गरज भासली? थोडा विचार करा. अहो, संपूर्ण प्राप्ती झालेली, पुन्हा प्राप्त करण्याची गरज काय? मानवाच्या अंतःकरणात निर्माण झालेल्या ह्या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या, अप्राप्ती आणि गरज. मग मागण्याकरता प्राप्ती कदाचित असली पाहिजे. आणि सामर्थ्य मी आता तुम्हाला सांगितलं की नेमकं किती आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीच्या भगवान परमात्माकडे ती शक्ती साधू संतांकडे महाराज कमी नाही. थोडं चिंतन जर केलं तर तुकोबाराच्या चरित्राकडे थोडं पहा. अनेक चमत्कार आपल्याला दिसून येतात नाही का? कीर्तन चालू असताना लोहगाव या ठिकाणी कीर्तनामध्ये एक मूल मेल मला समाप्त झालं नाही का? कीर्तनामध्ये एक मूल मेल, तुकोबारायने ते मूल जिवंत केलं महाराज. मूल मेलेलं जिवंत केलं. कोणतं कारण होतं? कोणतं? ही तुकोबारायची कर्तुम शक्ती. मंबाजीनं काठीनं मारलं आणि तुकोबारायकडे संपूर्ण ताकद असतानाही मंबाजीला एक शब्दही बोलले नाही. याला तुकोबारायची अकर्तुम शक्ती म्हणा. आणि जगाच्या उद्धाराकरता सोप्या सरळ भाषेमध्ये गाठ्याची निर्मिती केली. हे तुकोबारायची अन्यथा कर्तुम शक्ती म्हणा. विठ्ठल अनुभवी महाराज नाही का? एवढं मोठं सामर्थ्य संतांमध्ये असताना देखील आत्मराधना करण्याची काय आवश्यकता आहे? हे बोलायचं काय करायची? प्रार्थना करायची आवश्यकता नेमकी काय? स्वयंपाकाचं फार जवळ झालंय. बोलू नका अप्पा, सांगा एकदा बोलू नका. कार्यक्रम विठ्ठल रुक्माईजवळ सप्ताह पाहिजे, स्वयंपाक मसोबाजवळ पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सामर्थ्य असताना देखील आज मागण्याची काय गरज नाही का? अजूनही आपल्याला एक उदाहरण देता येईल या ठिकाणी ज्याच्यामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे महाराज. एक प्रसंग आहे गाठ्यातलाच. महाराजांनी असं गोड वर्णन केलं एका ठिकाणी. किती सामर्थ्य सांगू तुकोबारायकडे. गाढवाचे घोडे गाढवाचं घोडं करण्याचं सामर्थ्य आहे. ब्रह्मदेवानं गाढव बनवले. निर्मिती गाढवाची कोणी केली? सृष्टी करता ब्रह्मदेव.
त्या ब्रह्मदेवाला सुद्धा आता गाढ हो बनवलंय त्यानं, पण त्याला तरी घोडं करता येईल का? काहीच करता येणार. संतांमध्ये एवढं सामर्थ्य. गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये सामान्य नाही महाराज. विचार करा. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. पालटून टाकला. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. आणि कधी केला? निमिषात केला. विचार करा. वेळ तरी का नाही महाराज. निमिषात काय स्त्रियेचा पुरुष केला. एवढं सामर्थ्य संतांमध्ये असताना पुन्हा प्रार्थना करण्याची गरज काय? विठ्ठल कदाचित तुकोबा राहिलं. मला वाटतं हे जे चाललोय ना, हे साधकाचं एखादं पांडुरंगाचं वकिली पत्र लिहिलं असेल. कारण संत स्वची भाषा घेऊन स्वतःवर बोलत असतात. हे हात पसरणार जग जगद्गुरु तुकोबारायांनी बघितलं. आणि हात पसरून सुद्धा त्यांच्याकडे अनेक मिळून सुद्धा त्यांना समाधान प्राप्त झालं नाही हे तुकोबारायानं पाहिलं. आणि संपूर्ण जग असमाधानाला अधोगतीला चाललं. लक्षात घ्या. म्हणून या जगाकरता स्वची भूमिका घेऊन तुकोबारायानं हा अनुभव प्राप्त केलेला आहे. मला एक म्हणायचंय, कारण महाराजांचे अनेक आपल्याला अभंग पाहायला मिळतील. मी तो अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझं मी आठविले नाही कधी वाची कृपाने धीमाय बापा. विठ्ठल विठ्ठल
महाराजांनी अनेक प्रकारचं चिंतन, जगाची संपूर्ण भाषा स्वतःवर घेऊन बोलले. मी तो अवगुणी अन्यायी, म्हणजे तुकोबाला अवगुणी होते का, अन्यायी होते का, किती म्हणून सांगू पाय. आता पद पायी धावणे विठ्ठले पुरे पुरे हा संसार कर्म बळीवंत दुष्कर प्राहोनी दिसते रे के ठाई निश्चळाने कयातना तरंग क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संगत होतो बाधक. वस्तुस्थिती ही स्वची भूमिका घेऊन प्राप्त केलेली भाषा आहे. किंवा मज पाम राशी काय थोरपण पायीची वाहन पायी भरे असे महाराज. मग संपूर्ण जगाची अवस्था तुकोबारायांनी बघितली. हात पसरणारं संपूर्ण जग आहे, परंतु हात पसरून देखील असमाधान प्राप्त झाले हे तुकोबारायाने त्याचं अवलोकन केलं आणि भगवान परमात्माकडे ही प्रार्थना केली असावी असं गृहीत धरायला हरकत नाही. महाराज काही हरकत नाही, ठीक आहे चला. मग काय प्रार्थना केली तुकोबारायानं? पांडुरंगाच्या दरबारात जाऊन त्याचं चिंतन अभंगाच्या पहिल्याच्या तुझे दास करू देवाजवळ प्रार्थना केली. तुझे दास कुर्बानिका मागो खावया धीर झाले जिने माझे पंढरी राया. पांडुरंगा रात्रंदिवस तुझी सेवा केली की नाही? केली रात्रंदिवस सेवा. हो, रात्रंदिवस तुझं दास्यत्व आम्ही निर्माण केलं.
आणि आम्हाला ती चिंता दुसऱ्याकडे जाण्याची नाही देवा, हे बरोबर नाही. तुझं दासत्व आम्ही स्वीकारलं आणि आमच्या कार्यासाठी आमच्या प्राप्त समाधानाकरता आम्हाला दुसऱ्याच्या घरी जाणं योग्य नाही. खरं तर प्रार्थना करणंच जगद्गुरु तुकोबाराच्या डिक्शनरीत बसत नाही महाराज. तिटकार आहे. अनुभव महाराजांच्या प्रमाणाचा आनंद घ्यायचा. शुद्ध सांप्रदायिक प्रमाण आहेत महाराज. मी सांगत असतो नेहमी, मला एक आनंद वाटतो सांगताना. जशी 5 ग्रामची अंगठी केली ना आपण 57,000 रुपये 24 कॅरेट बिस्किटची, तिला जितकं आपण जगतो तितकीच संप्रदायाची चाल जपणं, वारकरी संप्रदायाची चाल जपणं आज काळाची गरज आहे. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारांना या मागण्याचा तर तिटकार आहे. मी ते कसे प्रार्थना करतो तुम्ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. नेमकी प्रार्थना कशी करतात, कारण त्यांना तर तिटकार आहे. काही मागणे आम्हानुचित वडिलांचे रीत जाणत असो. महाराज, विश्वंभर बाबापासून ही परंपरा आहे आमच्या घराण्याची. काहीच न मागणे आणि ते तुकोबर आहे. मग प्रार्थना का करतात? काय गरज एवढी? सामर्थ्य असताना, संपूर्ण गोष्टीचं सामर्थ्य असताना मग काय गरज नाही का? इथे हे लावले समोर माझ्या, म्हणून मला थोडं बंदिस्त राहावं लागेल. कारण सध्या काय बोलायचं हे पाहूनच बोलणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. नाही तर आपली बातमी मीडियापर्यंत पोहोचणं हे काहीच वेळ लागत नाही. विठ्ठल वस्तुस्थिती जरा जाऊया, आपला काही विषय नाही. पण काही मागणे हे अनुचित वडिलांचे रीत जाणत असो. आमची परंपरा ही विश्वंभर बाबापासून परंपरा आहे. काहीच न मागणं नाही का. परंतु तुकाराम महाराजांना माहित होता जगा करता काही न मागणं हे बरोबर नाही का. आणि आपलं दुःख जगाला सांगणं हे बरोबर नाही, पण देवाला सांगायला काय हरकत आहे. आणि मागायचं असलं तर फक्त परमात्माकडेच मागा. महाराजांनी वर्णन केले एका ठिकाणी काय, भगवान परमात्मा शिवाय दुसरं कोण देणार नाही. तू सागर करुणेचा देवा, तुझलाचे दुःख सांगावी. तुझ वाचून इतराते दिनमुख पसरून काय मागावी. काय मागाव देवा, काय मागाव कुणाला, काय कुणाची ताकद आहे आम्हाला देण्याची. लक्षात घ्या, तू करुणेचा सागर आहेस. तुझ मनतील कृपेचा सागर. कृपा दृष्टी करणारा आहे, सामान्य नाही. म्हणून तुला मागावं. लक्षात घ्या, इतरांना मागून काही नाही. काय मागले ते तुझं
मागणे ते तुझं मागो, जीवभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. देवा, तुमच्याशिवाय कुणालाही मागून काही उपयोग होणार नाही, मला उपयोगच होणार नाही. काय झाली गंमत, तुकोबर आहे हे विश्वंभर बाबापासून, म्हणून भगवान परमात्मा विटेवर उभे असताना चिंताग्रस्त, अतिशय चिंताक्रांत झाले भगवान पांडुरंग परमात्मा. रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, सप्ताह उभा केलाय, कीर्तन चालू आहे, भजन चालू आहे, रामायण चालू आहे, सगळ्या गोष्टीचा अन्नदान आहे. आणि भगवान परमात्मा देव विटेवर त्या ठिकाणी चिंताक्रांत. अहो, ज्याचं सामर्थ्य एवढं आहे, ज्याच्या अवतारानं चिंतक पळून गेली, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंतक पळून गेली ना. त्याला कशाची चिंता नाही का. चला परत पाहिल्याबरोबर विचारलं, काय तुकोबराच्या भाषेत जर बोलायचं असलं तर इथं आल्यानंतर अवघी चिंता वारली. आता सगळी चिंता समाप्त होती, भगवान चिंतेमध्ये उभे विटेवर. आणि रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं, देवा विचारू का. भगवंतांनी सांगितलं, हा विचारा आई, बोला काय. आज तुम्ही मला प्रसन्न दिसत नाही, भजन चालू आहे, कीर्तन चालू आहे, पोथी चालू आहे, पुराण चालू आहे, आणि तुमची प्रसन्नता हरवली मला. तुम्ही देवा प्रसन्न दिसत नाहीत काय. भगवंताने सांगितलं, रुक्मिणी हे विचारूच नको म्हणते मला. ते काय म्हणजे तुझं याच्यात डोकं घालूच नको तू, कारण तुझं तू पाहायला माझं मला पाहू द्या, याच्यात मला काही सांगू नको. तुझं तू पाहायला माझं नाही. पण देवा मी अर्धांगिनी आहे तुमची, मला विचारावं लागणार आहे. सांगा कशाची चिंता आहे तुम्हाला. भगवंताने सांगितलं, एक चिंता आहे मला. माझा एक भक्त जगद्गुरु तुकोबार आहे, यांनी अनेक पिढ्यापासून माझी सेवाच करत राहिली. तुका म्हणे, देवा काय ऋणी करुणी ठेवू सेवा. सेवेला त्या ऋणी करून टाकलेलं आहे मला अनेक जन्मापासून. आणि ती सेवा, त्या सेवेला थोडं कर्ज मुक्त होण्याकरता त्यांनी काहीतरी मला मागावं अशी माझ्या मनामध्ये इच्छा आहे. साहेबांनी सांगितलं एवढंच, बाकी काही नाही. उमने देवा एवढंच. आणि याच्यासाठी चिंता. बर अहो, इतकं काय कठीण वाटायला तुम्हाला. अहो, एक दिवस पंढरपूरहून जायचं देहूपर्यंत. देहूला गेल्यानंतर तुकोबराच्या घरामध्ये तुकोबरा निद्रित असताना एक धनाचं गठुडं घ्यायचं आणि टाकून द्यायचं. अहो, कोणी नाही पाहिल्यावर आपोआप घेते. एवढं काय कठीण आहे नाही, कोण पाहिल्यावर काय हरकत आहे, आपोआप घेते. भगवान परमात्माने सांगितलं, रुक्मिणी ते तुझं गिराईक नाही, वारकरी हे लक्ष्मीचं गिराईक नाही, वारकरी हे नारायणाचं गिराईक आहे. विठ्ठल सांगितलं नाही. मग रुक्मिणीने सांगितलं, देवा तुला जमतं का म्हणे. भगवंतानी सांगितलं, रुक्मिणी तुला जमतं का हे. काय हरकत आहे म्हणजे, तुम्हाला जमत नाही ना, मी करून दाखवते. आणि रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, काही हरकत नाही, मी जाऊन येते. एक दिवस निघाल्या, पंढरपूरहून आई साहेब निघाल्या, देहूला गेल्या. देहूला पोहोचल्या, तुकोबराच्या घरी आल्या. तुकोबरांनी बघितलं, नमस्कार केला. आई साहेब तुम्ही माझ्या घरी आलात, एवढं काय काम काढलं, महत्वाचं काय काम आहे एवढं. अहो, तुम्ही जर मला निरोप दिला असता तर मी तुमचा मुलगा, मी स्वतः आलो असतो पंढरपूरला, आणि तुम्ही या ठिकाणी आलात, काय कारण. तुकोबाराने सांगितलं, हो मी आले तुकोबार आहे, परंतु मला तुकोबार आहे तुम्हाला एक मागणी मागायची. तुकोबाराने सांगितलं, तुम्ही स्वतः लक्ष्मी प्रत्यक्ष आदिशक्ती ब्रह्मचित्कला प्रणव रूपिणी
आणि तुम्ही मला मागणार. सांगितलं काय करा. म्हणत असताना ठेव जा इकडून, मग बाकी ऑफ करत. आणि विचार सांगितला. त्यावेळेस आईसाहेबांनी सांगितलं, तुकाराम महाराज मला तुम्हाला काहीतरी मागायचंय. तुकोबारायांनी सांगितलं, आमची विश्वंभर बाबापासून परंपरा आहे, काही मागणे अंबानुजेत वडिलांचे रीत जाणत स्वामी नाही. अजून सांगू, भिक्षा पात्रावलंबने जळोजिने लाजिरवाणी आईशी याशी नारायणी नुपेक्षिजे. आम्ही नाहीच मागणार भिक्षा पात्रावर, आमच्याकडे नाही. परंपरा आहे आमची विश्वंभर बाबापासूनही, नाही जमणार आम्हाला. परंतु मी आदरानं आले तुमच्या घरी तर माझी इच्छा पूर्ण करा तुकाराम महाराज. मला एक मागायचं तुम्हाला, देणार ना तुम्ही? नक्की देणार ना. तुकोबारांनी सांगितलं, आला तुम्ही काही हरकत नाही. बरं अगोदर सांगा काय पाहिजे तुम्हाला? नाही, अगोदर वचन द्या. उद्या जर बदलले तुम्ही तुकाराम महाराज काय सांगा? कमरेला उपडणं बांधून तुकोबारांनी सांगितलं, नाही म्हणले आईसाहेब मागून तर पहा काय पाहिजे तुम्हाला ते. नाही, व्यवहार हा व्यवहाराच्या वाटेने व्हावा लागतो. आईसाहेबांनी सांगितलं, नाही तसं नाही, अगोदर वचन द्या. वचन घेतलं महाराज, वचन घेतलं आणि सांगितलं, तुकोबाराय तुम्ही काहीतरी मागावं हेच माझं मागणं आहे. विठ्ठल सांगितलं, तुम्ही काहीतरी मला मागावं आणि हेच माझं मागणं आहे. तुकोबाराय तुझं काही मागणं नाही. तुकोबारायने सांगितलं, काय हरकत नाही, मी तुम्हाला देतो, परंतु माझंही एक तुमच्याकडे मागणं आहे. म्हणजे मागायला काय पाहिजे ते? आईसाहेबांनी सांगितलं. ते म्हणले, तुकोबाराय म्हणले, नाही अगोदर वचन द्या. व्यवहाराच्या वाट्यानं त्याची सोडवणूक करणं गरजेचं आहे. अहो मी देते तुम्हाला काय पाहिजे ते नाही, अगोदर मला वचन द्या. हातावर हात तुकोबारायांनी मारून घेतला आईसाहेबांचा. वचन घेतलं आणि सांगितलं, आईसाहेब मला आता तुमचं दर्शन झालं, आता तुमचं तोंड सुद्धा पाहण्याची गरज नाही, अगोदर माझ्या घराच्या बाहेर जा हेच माझं मागणं आहे. विठ्ठल असे तुकोबाराय का मागतात हा प्रश्नही लक्षात घ्या. हा मागतात काहीतरी गरज असली पाहिजे म्हणून मागणी आहे. अप्राप्त वस्तू प्राप्त नाही आम्हाला. अंतःकरणामध्ये गरज नाही, गरज आहे म्हणून मागणी. लक्षात घ्या, अप्राप्त वस्तू. विठ्ठल अगोदरच सांगितलं तुम्हाला, अप्राप्त प्राप्ती योग योगक्षेमाची भाषा वापरलेली. सांगितलं काय हरकत नाही, ठीक आहे. एवढं सामर्थ्य असताना देखील आज संत का मागतात? पण फार गोड बोललो महाराज, मान्य आहे. परंतु देवाजवळ पुन्हा प्रार्थना केली, तुझे दास्य करू आणि का मागो खावया. देवा तुझं दास्यत्व आम्ही स्वतः करतो, रात्रंदिवस तुझं दास्यत्व करत असताना दुसऱ्याचं घर दाखवतोस का तू? हे योग्य तरी आहे का देवा? नाही. अरे मोठ्याचे माणसं आहेत आम्ही, मोठ्या माणसाचे माणसं आहे.
तरी आम्हाला दुसरीकडे पाठवण्याची शक्ती नाही देवा, हे योग्यच नाही. दास्यत्व किंवा दास याबद्दल थोडं चिंतन आलेले शास्त्रात. थोडं वस्तुस्थिती. दास्यत्वाचे भक्तिशास्त्रानं काही प्रकार सांगितलेले आहेत महाराज, अतिशय गोड प्रकार सांगितलेले आहेत काही. एक अधिकृत दास्य, एक आश्रित दास्य, तिसरं पारिषित दास्य आणि चौथं अनुभव दास्य. विठ्ठल विठ्ठल. अधिकृत दास्य करणारे कोण आहे? इंद्र आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, ब्रह्मदेव आहे. पाऊस कमी झाला की इंद्राकडे प्रार्थना आहे, प्रकाशाची आवश्यकता आहे, सूर्यनारायणाकडे प्रार्थना आहे. सृष्टीची निर्माण करणारं काम ब्रह्मदेवाकडे नाही का? हे अधिकृत आहेत ना. कसे अधिकृत दासत्व करणारे. आश्रित दास्य यामध्ये पुन्हा काही प्रकार आहेत. सेवानिष्ठ दास्यत्व करणारे, सेवानिष्ठ आश्रित दास्य करणारे, ज्ञाननिष्ठ आश्रित दास्य करणारे आहेत आणि शरणांगत आश्रित दास्य करणारे. आता शरणांगतामध्ये आपण रामायण ऐकतो, बिभीषणाचं चिंतन आलेले शरणांगत. सेवानिष्ठ हनुमंतरायाचं चिंतन आलेले आणि ज्ञाननिष्ठामध्ये शुकाचार्यांचं चिंतन आलेले. आश्रित दास्य हा प्रकार आहे लक्षात घ्या. तिसरं पारिषित दास्य. हे एक, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. सल्ला देणारे आणि सारथ्य करणारे. आता रामायणामध्ये सल्ला देणारे सुमंत प्रधान वगैरे वर्णन आलेले. चला, आणि सारथ्य करणारे भगवान स्वतःच अर्जुनाचा सारथी बनले नाही. कशामुळे बनले? प्रेमामुळं. या जगदीश्वराचे प्रेम येथे दिसतसे अनुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. एका प्रेमामुळं भगवान परमात्मा सारथी बनला. पारिषित दासाचा प्रकार झाला. आणि चौथा अनुग दास्य. याचे पुन्हा दोन प्रकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. दास्यत्व देवा, रात्रंदिवस तुझा आम्ही दास म्हणून सेवा केली, तुझे दास्य करो. रात्रंदिवस आम्ही तुझी सेवा करतो, तू आम्हाला दुसऱ्याचं घर दाखवतो का देवा? जगाची भूमिका सोडवर हात पसरणारा जग असमाधानी दिसलं आणि त्या असमाधानामुळं हे जग संपूर्ण अधोगतीला जाऊ लागलं. आता मागायचं नाही, आपण मागणी या शब्दावर खूप बोललो आतापर्यंत. लक्षात घ्या, वेळे जवळजवळ आलाय. मला एक म्हणायचे, परंतु की असं असतानाही देवा आम्हाला एक म्हणायचं तुम्हाला, दास्यत्व आम्ही केलं. पुन्हा दास्यत्वाचा काही एक श्रेष्ठ भक्त रामायणामध्ये सांगितलेला आहे. त्याचं नाव भरत. काय? भरत. आकारही नाही नावामध्ये, उकारही नाही आणि वेलांटी नाही. एवढी निष्कामत आहे. आकार हे नाही, उकार हे नाही, वेलांटी नाही. हे लक्षात घ्या. आहे का? नाही. राम या शब्दामध्ये आकार आहे, एक कान आहे. लक्ष्मण शब्दामध्ये, शत्रुघ्न शब्दामध्ये जोडाक्षर आहे. पण भरत हा सरळ शब्द आहे महाराज, अतिशय. आणि आज प्रभू रामचंद्राचा एक प्रसंग आहे रामायणातला, फार गोड आहे. की प्रभू रामचंद्र राज्यावर बसत असताना, राज्यावर बसल्यानंतर त्या ठिकाणी भरत हा प्रभू रामचंद्राच्या पाठीमाग राजछत्र घेऊन उभा. आता हनुमंतरायाने हे पाहिलं, राजछत्र घेऊन उभे. हनुमंतरायाला हे आवडलं नाही. हनुमंतरायाने सांगितलं, देवा
काय करावं? अहो तुम्ही जसे पूज्य आहेत आम्हाला प्रभू रामचंद्र, तसा आम्हाला प्रभू रामचंद्राचा भाऊ भरत सुद्धा पूज्य आहे. म्हणून तुम्ही पाठीमागं राहण्यापेक्षा पुढे येऊन बसावं असं हनुमंतरायला वाटलं. आणि आम्हीच सेवा करतो, तुम्ही काही सेवा करू नका. हो नाही चाललं. भरताना सांगितलं नाही, माझी जागा हीच बरी. छत्र घेतलं, उभे. प्रभू रामचंद्राला सांगितलं, देवा एक काम करा, आमची विनंती आहे तुमच्या चरणावर. म्हणजे काय, तुम्ही जसे पूज्य आहेत ना तेवढेच भरत हे आम्हाला पूज्य आहेत देवा. मग म्हणले त्यांना मागचं पुढे घ्या. प्रभू रामचंद्र शांतच बसले, हास्यवदन करू लागले. हनुमंतरायांनी सांगितलं नाही, म्हणले राहू द्या मागेच उभं. का? कारण ते मागेच उभे बरे असे प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. हनुमंतरायला वाटलं आता हे आतापर्यंत बरे होते, पण खुर्चीवर बसल्यावर पुन्हा काही बिघडले का काय काय पाहिजे. सांगितलं म्हणजे देवा हे आम्हाला चांगलं वाटलं. हनुमंतरायाने सांगितलं, पण आता तुम्ही म्हणायला देवा आता आमची सत्ता दिशा पुढे काही चालत नाही. तुम्ही काय म्हणायचं ते म्हणा. म्हणा कुठे गंमत आहे. सांगितल्याबरोबर विचार केला त्या ठिकाणी. आणि प्रभू रामचंद्राने सांगितलं का? सांगू का त्याचं उत्तर? म्हणले अरे एखाद्या राजाला राज्य कारभार चालवण्याकरता संतांच्या कृपा छत्राची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय राज्य त्याचं चालणं अशक्य आहे. लक्षात घ्या, राज्य चालणं अशक्य आहे महाराज. म्हणून भरत हा साधू आहे. त्या साधूला त्यांचा आशीर्वाद घेणं हे मला अतिशय गरजेचं आहे. आता रामायणामध्ये अतिशय गोड गोड विषय आलेले आहेत. लक्षात घ्या, काय कौशल्या, सुमित्रा, कैकेयी नाही का. नाथ महाराजांना गोड विषय रंगवलेले आहेत. आता अमृतवाणी मधून तुम्ही 7 दिवस कथा अतिशय सुंदर. माझं दुर्भाग्य आहे, काय करावं मला सुद्धा. मी 7 दिवस रिटायर झालो आणि हे लॉकडाऊन लागलं महाराज. पोरीचं लग्न आले 4 दिवस महाराजांचा सप्ताह. चला इलाज नाही, तरी जितका वेळ देणं मला रामायणाला मी येणार. नाथ महाराजांना खूप गोडवर. कौशल्या कोण होती? सुमित्रा कोण होती? कौशल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या कुविद्या मंथरा दाशी. अतिशय गोड वर्णन केलेले रामायणामध्ये सुंदर. एकेका विषयावर असं सुंदर चिंतन करता येईल वस्तू. असे ते दासत्व करणारे. आणि देवा आम्हाला तुम्ही दुसऱ्याच्या घरी पाठवता का? तू का काय तुझे दास्य करू आणि का मागू खावया. मागू म्हणजे दानच की नाही का. काय मागू म्हणजे दानच मागायचं नाही का. आणि आपण तर आता सांगितलं की दानाबद्दल आणि मागण्याबद्दल तुकोबरायासारखा तिटकारा कोणालाच नव्हता मला. कारण आपण बरेच प्रमाण दिलेत. विश्वंभर बाबापासून पूर्व त्यांची कथा सांगितली आणि वस्तू लक्षात घ्या. मग एवढं असताना बरं हे दानाचं स्वरूप काय, दानाचं अधिष्ठान काय नाही का, दानाचं स्वरूप काय आणि दानाचं वैभव काय याच्याबद्दल थोडं चिंतन करू. आणि शेवीला विराम देऊ. विठ्ठल पद्मपुराणामध्ये एक चिंतन आलेले महाराज. थोडं धर्मवर्म नावाच्या राजा आणि त्या धर्मवर्म नावाच्या राजानं दानाबद्दल थोडं विशेष महत्व जाणलं की दान म्हणजे काय, दानाचं अधिष्ठान कोणतं, दान कशाला म्हणायचं. आता घ्यायचं ते कळालं पाहिजे ना, काय घ्यायचं हे सुद्धा कळालं पाहिजे आपल्याला. कारण तुकोबारायांनी मागो शब्द वापरलेला. आपण प्रमाण दिलेत. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगू,
लागो तरी लागो तुमच्या पाया दातारा वगैरे काय जे असतील ते. पण तू देवा आम्हाला एक म्हणायचं की धर्मवर्म नावाच्या राजानं त्या ठिकाणी दानाचं महत्व त्या ठिकाणी जाणलं. अधिष्ठान काय आणि राजाने अनुष्ठान केले. एक दिवस अनुष्ठान करत असताना राजाला एक श्लोक मिळाला संस्कृत मध्ये. द्विहेतू, दानाचे दोन हेतू महत्वाचे लक्षात घ्या. षडश स्थान, 6 अधिष्ठान दानाचे. षडन्यच 6 दानाचे अंग. चतुष्ट प्रकार 4 प्रकार दानाचे. द्विफलम 2 फल दानाचे. त्रिविधम 3 भेद दानाचे. आणि त्रिनाशनम म्हणजे 3 नाश दानाचे. कोणते असं अनुष्ठान करून एक श्लोक सापडला. पण तो खूप श्लोक. इति दानम उच्चते. लक्षात घ्या असं दानाचं महत्व आहे. म्हणून राजा गावोगाव फिरायला लागला ते दानाचं महत्व ऐकण्याकरता. मला सांगत जा. असं दानाचं महत्व त्या ठिकाणी पाहण्याकरता निघाले आणि गावोगाव फिरू लागले. मला श्लोकाचा अर्थ कळाला पाहिजे, मला श्लोकाचा अर्थ कळाला पाहिजे. प्रत्येकाकडे याचना करू लागले विद्वान लोक. कारण ही कूटश्लोक. आता कूटश्लोक बरेच होते. प्रातस्मरणीय दुर्ना महाराजांना गमतीनं सांगायचं एक कूटश्लोक. आता नाथ महाराजांचे बरेच कूटश्लोक ज्ञानोबारायचे आहेत, तुकोबरायचे काही आहेत. पण ज्ञानोबराय मुंगी व्याली शिंगी झाली अनेक प्रमाण देता येतील आपल्याला. तसं कुठ आपदो दुर्गा नीच. ऐका हे कोडं टाकत. आपदो दुर्गा नीच. पाय नाहीत पण दूर जात. साक्षरोन पंडिता हा. साक्षर आहे पण शिक्षक नाही. लक्षात घ्या भावराव. आपदो दुर्गा नीच. अ म्हणजे नाही आणि पादो म्हणजे पाय. ज्याला पाय नाहीत ते दुर्गा नीच म्हणजे दूर जात. पाय नाहीत पण दूर जात. साक्षरोन पंडिता हा. साक्षर नाही, साक्षर आहे पण शिक्षक नाही. लक्षात घ्या. अमुक स्फुट वक्ताच. तोंड नाही पण बोलत. आणि हे जे जाणते त्याला पंडित म्हणा. विठ्ठल. सांगितलं याचं उत्तर जर कोणी दिलं तर 7 लाख मोहरा मी तुम्हाला देतो. मला सांगा आता इथं काही काही बसणाऱ्याला वाटायला की नाही आम्हाला उत्तर जर आलं असतं तर 7 लाख मोहरा नक्कीच मिळाल्या असत्या. पण मी त्याचं उत्तर देतो ज्याच्याकडे त्यानं मला देऊन टाका. आपदो दुर्गानीच. पाय नाहीत पण दूर जात. साक्षरोन पंडिता. साक्षर आहे पण शिक्षक नाही. अमुकच कुटवक्ताच. तोंड नाही पण बोलत. आणि हे जे जाणतात हे जानंती पंडिता हा. हे जर ज्याने जाणलं त्याला पंडित म्हणा. आता याचा अर्थ वस्तुस्थिती काय असेल बरं. ही जास्त काही डोकं खाजवत बसू नका. आळंदीहून पंढरपूरला पाठवलेलं पत्र. विठ्ठल आपदो दुर्गानीच. पाय नाही पण दूर जात की नाही. पत्र श्रीमंत महाराज आता बंद झाले. आता मोबाईल खिशात. पण पहिला
15 पैशाचं पत्रच होतं कार्ड. पाय नाहीत पण दूर जात असे काही कुठ लोक येते लक्षात घ्या. साक्षर आहे पण शिक्षक नाही. अक्षर निश्चित आहेत पण शिक्षक आहे का? नाही. शिक्षक नाही. स्फुट अनुपस्फुट बोलता येत नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही. तोंड नाही पण बोलल्याशिवाय राहत नाही. हे ज्याला जाणता येतं त्याला पंडित म्हणा. गावगाव फिरले पण कुठत नाही. मग त्या ठिकाणी एका ठिकाणी द्विहेतू अहो 2 हेतू दानाचे कोणते आम्हाला सांगा. ऐका, दानाचे 2 हेतू, एक श्रद्धा आणि दुसरं सामर्थ्य. श्रद्धा असली पाहिजे माणसाच्या ठिकाणी तर दान घडतं. आणि नुसती श्रद्धा असून चालत नाही, सामर्थ्याची सुद्धा आवश्यकता आहे. नुसती श्रद्धा आहे आणि सामर्थ्यच नसलं काय उपयोग आहे दानाचा? सामर्थ्यही पाहिजे आणि श्रद्धाही पाहिजे. दानाचे 2 हेतू हे. 6 अधिष्ठान कोणते? ऐका, धर्मदान, अर्थदान, कामदान, लज्जादान, भयदान, ऐका, ज्ञानदान. हे 6 अधिष्ठान दानाचे 6 अंग. महाराजांनी फार गोड वर्णन केला, त्याचं इतकं विश्लेषण मी नाही करणार. वस्तुस्थिती धर्म, अर्थ, काम, द्विफल, আহিर फल, पारलौकिक फल, उत्तम दान, मध्यम दान, कनिष्ठ दान. एखाद्या पात्र नसणारा मनुष्याला दान केलं, पश्चाताप दानाचा झाला, हे नाशाचे प्रकार आहेत. लक्षात. वस्तुस्थिती देवा, एवढं महत्व दानाचं असून आज आम्ही तुझी सेवा रात्रंदिवस करून काय आम्हाला काय आमची परिस्थिती झाली देवा. तुझे दास्य करू आणि का मागो खावया. त्याच्यापेक्षा जेव्हा आम्ही कसे झालो, धिक्कार असो आमच्या जीवनाचा. धीक झाली जिने माझे पंढरी राया. तेव्हा यामुळं आता तुम्हाला काय म्हणावं हे अभंगाचं दुसरं. काय गावी मागो खावया. धीर झाले जिने माझे पंढरी राया. तेव्हा धिक्कार असो आमच्या जीवनाचा. धीर झाले काही उपयोग नाही. लक्षात घ्या.
जीवन हे चैनीची वस्तू नसून कर्तव्याची भूमी प्राप्त करणं हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कर्तव्यनिष्ठा प्राप्त करणं हे तुकोबारांना माहित होतं. म्हणून काही जीवनाचे प्रकार आहे तत्वज्ञानानं सांगितलेले. धिक जीवन, निंद्य जीवन, स्तुत्य जीवन आणि धन्य जीवन याचा विचार सांगितलेला आहे. इथं आपला वेळ संपलेला आहे. वस्तुस्थिती मला एक म्हणायचंय की असा धिक्कार असो आमच्या जीवनात देवा, तुझं दास्यत्व करून आम्हाला दुसऱ्याच्या घरी पाठवतोस, हे योग्य नाही देवा. आणि म्हणून आता काय म्हणावं, काय आता तुझं म्हणावे शुभाशुभ गोड तुम्हा. वस्तुस्थिती लक्षात घ्या देवा, अनेकाचं कल्याण करण्याचं सामर्थ्य तुझ्या अंगी आहे. कर्तुमा करतो मान्यता करतो शक्ती तुमच्याकडे आहे देवा. कल्याण करण्याचं सामर्थ्य असताना धिक्कार असो आमच्या जीवनात काही उपयोग आहे का? नाही देवा. प्रतुकोबर आहे, तुम्हाला एवढा कशा करता मागणी मागायला तुम्ही आणि आहे तरी काय तुमच्या जीवनामध्ये काही भीती आहे का कशाची? काही भीती वाटते का तुम्हाला कशाची? का चिंता वाटते तुम्हाला कशाची? कशाची तुम्हाला चिंता? अभंगाचं तिसरं चरण. काय गा विठोबा आता तुझं म्हणावे, काय देवा तुम्हाला म्हणावं. तुमच्यामुळे सगळ्या जगाचं कल्याण आहे, एवढी ताकद तुमच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे प्रभू. मन मंदिरा गजर भक्तीचा.